जय संविधान, जय भारत। BLW न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत। आज कलम 9 यामध्ये जी स्पष्टता देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण विचार करूया। कलम 9 नुसार परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती म्हणजे एखाद्या परकीय देशाच्या नागरिकाला स्वइच्छेने जर भारतीय नागरिकत्व संपादित करायचं असेल तर त्या संदर्भातली तरतूद कलम 9 मध्ये देण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये आपण विश्लेषणात्मक अशी बाब देण्यात आली की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचं नागरिकत्व स्वइच्छेने संपादलं असेल तर ती व्यक्ती कलम 5 च्या आधारे भारताचा नागरिक असणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम 6 किंवा कलम 8 च्या आधारे भारताचा नागरिक आहे असे मानले जाणार नाही। म्हणजे वर आपण जर कलमाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की स्वइच्छेने एखाद्या व्यक्तीने जर भारतीय नागरिकत्व सोडलेलं असेल आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याही देशामध्ये जाऊन तो जर स्थायी झाला असेल, तिथलं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर भारतीय नागरिकत्व म्हणजे तो भारतीय नागरिक मानला जाणार नाही। अशा पद्धतीची तरतूद ही कलम 9 नुसार भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे। जवळपास 395 कलमाचा अन्वयार्थ पाहत असताना आज बदलत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही बदल पण झालेले आहे आणि भारतीय राज्यघटना अगोदरच काही स्वरूपामध्ये अलौकिक आहे, काही स्वरूपामध्ये लवचिक आहे। म्हणजे लवचिक स्वरूपाचा भाग जो काही असेल त्याच्यामध्ये बदल करण्याचा पूर्णतः अधिकार हा कायदा करून दुरुस्ती करून हा संसदेला आहे। अलौकिक जो काही भाग असेल तो आपण पुढे पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये बदलच करता येत नाही, तो निश्चितच आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। म्हणजे एवढं सुंदर रचना आहे भारतीय संविधानाची आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संविधानाच्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये आपल्याला या गोष्टी पाहता येतील आणि म्हणून कलम 9 नुसार हा भाग आपल्याला पाहता येतो। आपण इथं थांबूया। नमस्कार।